अतुल दिघे आज तिसऱ्या सत्रामध्ये कामगार वर्गाचं विचार किंवा तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र याबद्दलचा आपलं तिसऱ्या रविवारचा अभ्यास मंडळ घेणार आहे. गेल्या 2 रविवारच्या अभ्यास मंडळातून आपल्याला एक स्पष्ट झालेलं आहे की जग स्थिर नाही, हे सतत बदलत असतं आणि या आदिम समाज, त्याच्यानंतर गुलामशाही, गुलामगिरी, नंतर सरंजामशाही आणि आता भांडवलशाही अशा अवस्थेमध्ये आपण आता आहोत. त्याच दरम्यान सोव्हिएत युनियनमध्ये किंवा रशियामध्ये, चीनमध्ये कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली समाजवादी क्रांत्या सुद्धा झाल्या आणि तिथे काय आपण समाज बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. तिथे उत्पादनावरची साधनाची मालकी जरी गेली असली आणि त्या अर्थाने जरी भांडवलशाही नसली तरी मग वैचारिक क्षेत्रात ती कशी असते आणि तिच्याशी कसा संघर्ष करायचा असतो याची ओळख घेतली. त्याचबरोबर अर्थशास्त्राचाही काही प्रमाणात आपण केला आहे. किंमत कशी ठरते, श्रममूल्य श्रमशक्ती म्हणजे काय, त्या किमतीमध्ये जे श्रम ओतले जातात त्या श्रमाचा कसा महत्वपूर्ण वाटा आहे. कारण भांडवलशाहीमध्ये आपल्याला किमती ठरवण्यामागची काही ठोकताळे असतात की मागणी पुरवठा ठरवतं किंवा वस्तूच्या आवश्यकता याच्यावर किमती ठरतात, उपलब्ध अशा अनेक बाबी सांगितल्या जातात. पण मार्क्सवादी अर्थशास्त्राच्या दृष्टीने किंवा कामगार वर्गाच्या अर्थशास्त्र दृष्टीने किमती ठरवण्याचा निर्णायक भाग हा श्रमशक्ती, त्यामध्ये घेतलेली श्रमशक्ती कसा असतो वगैरे वगैरे, त्याचं शोषण हा आपण अर्थशास्त्र विषय पाहतोय. मला असं वाटतं की पुढच्या भागात सुद्धा ह्याच याची आणखी मांडणी अतुल दिघे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला तिसरा भाग मांडायला सुरुवात करावा. आपल्या चर्चेतल्या 7व्या सत्राला सुरुवात करतोय आणि गेल्या 2 वेळेला कामगार वर्गाच्या तत्वज्ञानासंबंधी जी आपण चर्चा केली त्या चर्चेसंबंधीची एक नोट तयार केलेली होती आणि ती नोट काही सिनियर कॉम्रेड्सनी बघून ती ठीक आहे असंही सांगितलेलं होतं. ही नोट आपण आता आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. आतापर्यंत जी 6 लेक्चर झाली त्याचे मुद्दे काय आहेत ते मुद्दे पुन्हा एकदा पाहिल्यानंतर आपल्याला आपण काय काय चर्चा केली याची आठवण येऊ शकते आणि काही आपल्याला त्यावेळेला लक्षात आलं नाही चर्चेच्या ह्याच्यात तर वाचताना ते लक्षात येतं. त्या दृष्टीनं त्या नोट्स ज्या आहेत त्या आपल्याला प्रिंट करता येतील आणि त्याचा उपयोगही करता येईल आपल्याला. पुस्तकांच्याही नोंदी आपण विशेषतः 5व्या आणि 6व्या चर्चेमध्ये बऱ्याचशा पुस्तकांच्याही नोंदी आपण केलेल्या आहेत. ते पुस्तकांच्या नोंदी आपल्याला उपयुक्त आहेत. विशेषतः आपल्या पक्षानं वेळोवेळी महत्वाची जी पुस्तकं छापली आणि आपल्या समोर आणली ती आपला समज वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची पुस्तकं आहेत. आणि ती सर्व पुस्तकं आपण वाचू शकतो, आपण वाचली पाहिजे. वाचनाची एक प्रकारची सवय लावणं, वाचणं, त्याच्या गटागटामध्ये चर्चा करणं, 3-4 लोकांनी एकच पुस्तक वाचणं, काय आपल्याला त्यातलं लक्षात आलं ह्याचं एकमेकाला सांगणं, अशी ही काही प्रक्रिया आपण करायला पाहिजे ज्याच्यातून आपला सर्वांचाच समज वाढायला मदत होणार आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या समोर आता जो प्रश्न आहे ते म्हणजे मार्क्सचं तत्वज्ञान जे आहे ते द्वंद्वात्मक आहे. द्वंद्वात्मक आहे म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये एकच बाजू असत नाही, त्याची दुसरी बाजू असते आणि त्या 2 बाजूंनी मिळून जे घडतं त्याची प्रगती होत असते. आता आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आपण ज्या पक्षाचे घटक आहोत किंवा ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण सामाजिक जीवनामध्ये वावरतो आहोत आणि संघर्ष करतो आहोत, ते लाल निशाण पक्षाचा जन्मच मुळी भोवतालच्या परिस्थिती संबंधी कम्युनिस्ट चळवळीमध्ये जो चुकीचा समज होता
त्या चुकीच्या समजाशी झालेल्या संघर्षातून झालेला आहे. म्हणजे भोवतीच्या परिस्थितीचा समज घेणं, त्या परिस्थिती संबंधी काही विचार विनिमय करणं, त्याच्या संबंधी काही व्यवहार करणं आणि मग त्या व्यवहारातूनच आपल्याला आपण जो विचार प्राथमिक स्वरूपात मांडत असतो तो अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होते. ज्ञान हे काही कोणा व्यक्तीची मिरास असत नाही. ज्ञान हे सामाजिक असतं, कारण ते ज्ञान हे सामाजिक व्यवहारासंबंधी असतं. जसं युनियन जेव्हा आम्ही संघटना जेव्हा कामगारांची तयार होते तेव्हा मालक आपलं शोषण करतो आहे याच्या संबंधीचा एक सामुदायिक समज तयार झाल्याशिवाय संघटनाच तयार होत नाही. म्हणजे सामुदायिक समजाची पातळी वाढण्यातूनच आपला विचार हा जास्त बळकट होत असतो. एका व्यक्तीला समजलं किंवा काही मूठभर व्यक्तींना समजलं असं ज्ञानाचं स्वरूप असू शकत नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ते ज्ञान जर त्याची परिपूर्ण असं जर ज्ञान तयार व्हायचं असलं तर स्वाभाविक आहे की बहुसंख्य लोकांनी त्या ज्ञानाच्या प्रक्रियेत भाग घेतला. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या वेळेला जी परिस्थिती होती त्याच्याबद्दल सुद्धा ज्या वेगवेगळ्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये एक फार महत्वाची भूमिका आपल्या लोकांनी त्यावेळेचे जे आपले पुढारी होते पक्षाचे, जे कामगार वर्गाच्या तत्वज्ञानाचे पाईक होते आणि त्याच्या साहाय्यानं भोवतीचं जग समजून घेत होते, त्यांनी हे मांडलं की ही तडजोड आहे, स्वातंत्र्याची तडजोड झालेली आहे असं त्यांनी त्यावेळेला मांडलं. आणि स्वातंत्र्यातून जे प्रश्न तयार होत आहेत त्याच्या संबंधी त्यांनी त्यावेळेला मांडलं. त्या संबंधीच्या व्यवहाराचा ते भाग होते. जे काय चाललेलं होतं त्या व्यवहाराचा भाग होते ते, आणि त्या व्यवहाराच्या साहाय्यानं परिस्थिती समजून घेऊन ते भूमिका मांडत होते. म्हणजे व्यवहार केला नाही आणि नुसताच आम्ही अभ्यासच करतो म्हटलं तर त्याच्यातनं आपण काय निर्माण करू शकणार नाही, खरं ज्ञान सुद्धा आम्हाला मिळू शकणार नाही. याच्या संबंधीचा काही प्रश्न हा चिनी कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा काही त्याच्या संबंधीची मांडणी केली होती, पण खऱ्या अर्थानं आपल्या पक्षामध्ये सुद्धा ह्याच्याबद्दलची चर्चा विशेषतः कॉम्रेड DS कुलकर्णी यांनी त्या काळात मांडली होती. माझ्या बरोबरीचे जे लोक आहेत त्यांना त्याची आठवण आहे, कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. तर विचार हा काही कोणा हुशार व्यक्तीमुळे तयार होऊ शकतो किंवा तो परिपूर्ण असू शकतो असं नाही, तर विचार त्यातून होणारा व्यवहार आणि व्यवहारातून पुन्हा विचार बळकट होतो, पुन्हा त्याच्या सहाय्यानं आपण पुन्हा व्यवहार करतो, पुन्हा विचार बळकट होतो. अशा पद्धतीची क्रिया प्रतिक्रिया व्यवहार आणि ज्ञान याच्यातली होऊन आपल्याला अधिक चांगला समज आणि अधिक चांगला व्यवहार, म्हणजे ज्ञानामुळे व्यवहार आमचा चांगला होतो, व्यवहारामुळे आमचं ज्ञान पुन्हा चांगलं होतं. आणि चांगल्या ज्ञानाच्या साहाय्यानं आम्ही जेव्हा चांगला व्यवहार संघटित करतो तेव्हा आम्हाला अधिक चांगलं ज्ञान तयार होतं. की ज्ञान आणि व्यवहार ही एकमेकाला पुढं घेऊन जाणारी सांगड आहे. आता अलीकडच्या काळामध्ये फार काही महत्वाच्या घटना गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्या घटना काय झालेल्या आहेत तर पक्ष अधिवेशनं झाली. त्या पक्ष अधिवेशनांमध्ये काही दस्तऐवज तयार झाले, त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं आपल्या भोवतीच्या परिस्थिती संबंधीची मांडणी केली गेली. असं आमचे कॉम्रेड कात्रे, त्याच्यानंतर आमचे कॉम्रेड बावके यांच्या नेतृत्वाखाली जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये एक समग्र असा दस्तावेज तयार झाला. त्यानंतरच्या काळामध्ये कॉम्रेड भीमराव बनसोड हे आपल्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर आपल्या समाजामध्ये जो व्यवहार चाललेला आहे त्या व्यवहारामध्ये आपण भाग घेतो आहे, पण त्या व्यवहारासंबंधीचं काही आकलन आपल्याला झालं पाहिजे, समज आपला वाढला पाहिजे. अशा दृष्टीनं विचार करून एक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 प्रमुख कॉम्रेड्स हजर होते आणि त्या ठिकाणी मोठी चर्चा झाली. त्या चर्चेतून
जातीच्या प्रश्नासंबंधी काय नक्की आपल्याला भूमिका मार्क्सवादी दृष्टिकोनातून किंवा कामगार वर्गाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण घेऊ शकतो याची चर्चा होऊन त्याच्या संबंधीचा एक ठराव लिहिला गेला आहे. हा ठराव हे एक प्रकारे आपल्या पक्षानं टाकलेलं मोठं पाऊल होतं. हे पाऊल जे आपण टाकलं ते आमचे DS कुलकर्णी, SK लिमये किंवा आमचे कॉम्रेड कात्रे, कॉम्रेड बावके ह्या मंडळींनी जे विचारधन आम्हाला दिलेलं होतं त्याच्या प्रकाशामध्येच आम्ही हे पाऊल टाकलं. पण हे पाऊल टाकल्यामुळं आपल्या पक्षामध्ये जातीच्या प्रश्नासंबंधीचा एक काही महत्वपूर्ण असा ठोस विचार जो इतर कम्युनिस्ट चळवळीमध्ये अजूनही दिसत नाही असा ठोस विचार करण्यामध्ये आपण प्रगती एक प्रकारे केली. ती कशी केली प्रगती तर याच्या संबंधी सातत्यानं आपले कॉम्रेड्स काही लिहित होते. म्हणजे जाती अवस्था नावाचं एक पुस्तक कॉम्रेड भीमरावांनी लिहिलं. त्याच्या आधी काही ते गेल ओंबेटच्या पुस्तकाचं भाषांतर आपल्या एका कॉम्रेडनी केलं. मुक्ता मनोहरनी स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी काही पुस्तक लिहिलं. अशा सातत्यानं सामाजिक अंगानं असलेल्या प्रश्नासंबंधी काहीतरी प्रत्यक्ष काम आणि त्याच्या संबंधीचा विचार विनिमय हे आपल्या पक्षातले लोक करतच होते. त्याच्या परिणामी तो ठराव तयार झाला आणि त्याच्यानंतर जे पक्षाचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये भांडवलदार वर्ग हा कसा आणि त्याचं शासन हे कसं सर्व प्रश्नांच्या मुळाशी आहे याची काही सविस्तर मांडणी त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या पक्षानं केलेली आहे. त्याच्यामध्ये आज गेल्या 6 चर्चांमध्ये मी जे मांडलं की पर्यावरणासंबंधी भांडवलदार वर्गाची भूमिका, स्त्रियांच्या संबंधी भांडवलदार वर्गाची भूमिका, जातीच्या प्रश्नासंबंधी भांडवलदार वर्गाची भूमिका आणि पिळवणुकीची जी भूमिका संपूर्णपणे आमच्या जीवनाचं शोषण करून भांडवलदार वर्गाचं पोषण चालतं ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या. हे आपल्या पक्षाचं ज्ञान आहे आणि गेल्या वेळेला जे अधिवेशन पक्षाचं झालं पुण्याला त्या अधिवेशनामध्ये एक प्रकारे एका दस्तावेजाच्या स्वरूपामध्ये ह्या संपूर्ण गोष्टींबद्दलचं स्पष्ट विवेचन आपल्याला पक्षानं आपल्यासमोर केलेलं आहे. आता ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. जे जातीचा ठराव किंवा त्याच्यानंतर पक्ष अधिवेशनामध्ये जे आपण चर्चा केल्या आणि जी तयारी केली त्याच्या साहाय्यानं एक पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे. पण हे ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे टाकलेलं पाऊल जे आहे ते व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जर आम्ही त्या दुसरं पाऊल टाकलं नाही, आमची चाल कशी आहे 2 पायानं चाल आहे, आम्ही काही एका पायानं चालत नाही. एक ज्ञानाचं पाऊल टाकल्यानंतर दुसरं व्यवहाराचं पाऊल आमचं पुढे पडलं पाहिजे. मग आमचं ज्ञानाचं पाऊल पुढे पडायला काय होणार आहे, मदत होणार आहे. आणि त्या दृष्टीनं ज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालणं विशेषतः पक्षानं जे धोरण आपल्याला अधिवेशनातून दिलेलं आहे डॉक्युमेंटच्या साहाय्यानं ज्याच्यामध्ये समाजातले 4 प्रमुख संघर्ष याची चर्चा आपण गेल्या 6 याच्यामध्ये केली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जी काय ज्ञान आपल्याला पक्षानं दिलेलं आहे त्याचं काही ना काही व्यवहार आपण करणं हे आवश्यक आहे. पक्षानं आपल्याला असं सांगितलंय की 8 तास तुमची पिळवणूक होते पण 24 तासाची खऱ्या अर्थानं तुमची पिळवणूक होते हे पक्षानं आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की केवळ माझ्या युनियनच्या कामामध्ये मी भाग घेतो इतक्यानं मी जे पक्ष म्हणून समजून घेतलेलं आहे ते पुढे जाऊ शकत नाही. तर आरोग्याचे प्रश्न हे सामाजिक स्तरावरती आमच्या पिळवणुकीचे प्रश्न झालेले आहेत. त्याच्या विरोधीचे वेगवेगळे संघर्ष आम्ही केले पाहिजेत. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे जे काय प्रबोधन आहे तेही आम्ही केलं पाहिजे. आता कोरोनाच्या प्रश्नामध्ये स्फोटक पद्धतीनं आरोग्याच्या व्यवस्थेचं जे काय वाटोळ या भांडवलशाहीनं आपल्या देशामध्ये केलेलं आहे खाजगीकरणाच्या सहाय्यानं
आणि एकूण अत्यंत स्वार्थी पद्धतीनं त्या आरोग्याच्या प्रश्नाकडे पाहून जे केलेलं आहे त्याची ठळक उदाहरणं या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या समोर यायला लागलेली आहेत. पण केवळ आत्तापुरता हा प्रश्न नाही, तर सातत्यानं या प्रश्नाबद्दल आपल्या समाजास, आपल्या भोवतीच्या कार्यकर्त्यांमध्ये, आपल्या भोवतीच्या जनसमुदायांमध्ये, जे जनसमुदाय आपल्या भोवती संघटित आहेत त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य समाजात सुद्धा आरोग्याच्या प्रश्नाबद्दल आम्ही जागृती केली पाहिजे, ज्यातून जे ज्ञान आम्हाला पक्षानं दिलेलं आहे त्याचं पाऊल पुढे पडू शकणार आहे. ते शिक्षणाच्या बद्दल आहे. एका आपल्या चर्चेमध्ये शिक्षणामध्ये कशी आपली पिळवणूक चाललेली आहे याच्या संबंधी थोडस सविस्तर मांडण्याचा प्रयत्न जो केला, त्याचं कारण त्याच पद्धतीनं आरोग्याकडे बघता येईल, त्याच पद्धतीनं घरांच्या प्रश्नाकडे बघता येईल, म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या भोवतीच्या सर्व प्रश्नांकडे या दृष्टीनं बघणं शक्य आहे. आणि त्या सर्व प्रश्नांबद्दल भांडवलशाही बद्दलची जागृती, भांडवलशाही कशी आमची पिळवणूक करते आहे याच्या संबंधीची खऱ्या अर्थानं जर जागृती व्हायची असेल तर प्रत्येक ठिकाणी या सर्व प्रश्नांबद्दलच्या संघर्षाची सुरुवात कुठे कुठे कशी कशी करता येईल याचा समज घेऊन आपण ती केली पाहिजे. म्हणजे आमच्या आयुष्याची विदळवाट करण्यामध्ये भांडवलशाही जे भाग घेत आहे त्यातले सर्व प्रश्न हे आमच्या भोवतीच्या लोकांना समजतील, ते त्याच्या संबंधी बोलायला सुरू करतील, ते तो विचार समाजात नेतील, समाज त्याच्या संबंधी बोलायला लागेल आणि असं झाल्यानंतर खऱ्या अर्थानं अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये आता जे आम्हाला ज्ञान झालेलं आहे ते अतिशय परिपूर्ण अशा स्वरूपामध्ये आमच्याकडे परत. याच्या संबंधी मावनी काय सांगितलं आहे की पक्षाचं जे धोरण आहे ते धोरण लोकांचं धोरण बनवा, म्हणजे ते समाजाकडे घेऊन जा, समाजाला ते धोरण सांगा, समाजाला त्याच्याबद्दल कृतीशील करा आणि त्याच्यातून मग पुन्हा शिका आणि पुन्हा पुढचा व्यवहार संघटित करा. अशा पद्धतीनं माओ त्से अतिशय चांगल्या पद्धतीने हा विचार आपल्याला समजावून सांगितलेला आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे? दुसरा प्रश्न असा आहे की जातीचा प्रश्न आपल्या भोवती अतिशय प्रखर पद्धतीनं पुढे येत आहे. तो नुसता जातीचा प्रश्न नाही, तो धर्मांचा सुद्धा प्रश्न आहे. हा प्रश्न नक्की काय आहे तर मध्ययुगीन विचार आणि भांडवली व्यवहार याच्यातला हा संघर्ष. आमच्या समाजामध्ये भांडवली व्यवहार चालू आहे. आपण पाहिलं की उत्पादक शक्ती समाजामध्ये असतात. आमच्या समाजातल्या उत्पादक शक्ती काय स्वरूपाच्या आहेत? भांडवलशाही स्वरूपाच्या उत्पादक शक्ती आहेत. त्याच्यामध्ये काय काय असतं? यंत्र असतात, कामगार असतो, कच्चा माल असतो, त्याच्यानंतर याकरता भांडवल आणणारा भांडवलदार असतो. या सगळ्या उत्पादक शक्ती मिळून समाजामध्ये उत्पादन करतात. या कशा पद्धतीनं उत्पादन करत आहे तर भांडवलशाही पद्धतीचं ही सगळा व्यवहार आहे. परंतु याचं नियंत्रण करणारे जे विचार असतात त्या विचारामध्ये मात्र भांडवलशाही विचार आणि सरंजामी विचार हे दोन्ही आहेत. त्याच्या परिणामी स्फोटक पद्धतीनं घटना समाजामध्ये घडत राहतात, दडपशाही होत राहते. त्याच पद्धतीनं आपण असं बघितलं की आपल्या समाजामध्ये भांडवलशाहीचा पाया रचण्यामध्ये सरंजामी विचारानं भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे बहुसंख्य कामगार हे दलित, मुस्लिम, ख्रिस्ती, ओबीसी, मराठा समाजातले, म्हणजे जे जुन्या समाजामध्ये शूद्र अतिशूद्र मानले गेले होते ते कामगार वर्गात ढकलले गेलेले आहेत. आणि विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वरिष्ठ जाती ज्या मानल्या गेल्या होत्या जुन्या समाजामध्ये, त्यांना ज्ञानाचा अधिकार दिला होता, त्या जाती ज्या आहेत त्या जाती ह्या मुख्यतः भांडवलदार वर्ग आणि भांडवलदार वर्गाच्या दृष्टीने व्यवस्थापन करणाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की यांचं प्राबल्य आहे. आता एका बाजूला पिळवणूक भांडवलशाही पद्धतीनं चाललेली आहे, त्याची दडपणूकही भांडवलशाही पद्धतीनं चाललेली आहे आणि शिवाय दडपणूक सरंजामी पद्धतीनं सुद्धा चाललेली आहे. हे थोडस आपण सर्वांनी लक्षात घेऊन हेही अंग जे पिळवणुकीचं आहे हे पुढे आणलं पाहिजे. याच्या विरोधामध्ये आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर घटना ही समता मानते आणि अरेरावी पद्धतीनं
किंवा दडपशाही पद्धतीनं जेव्हा मॅनेजमेंट वागतात, सामान्य कामगारांचं समजून घेत नाहीत, तेव्हा तुम्ही राज्यघटनेच्या समतेच्या तत्वाचा त्या ठिकाणी उल्लेख केला, बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचा उल्लेख केला, शिवाजी राजांनी तळच्या जातीतल्या समाजाचं उत्थापन करण्याचा प्रयत्न केला, याचा जर तुम्ही उल्लेख केला तर एक अतिशय लढाऊ अशी मानसिकता कामगार वर्गामध्ये तयार होते आणि त्यांना हे लक्षात येतं हा काही पैशाचा नुसता प्रश्न आहे, हा सामाजिक समतेचाही प्रश्न आहे आणि एक अधिक वरच्या दर्जाचा विचार कामगार वर्गामध्ये तयार होण्यामध्ये त्याचा उपयोग होतो आपल्याला. स्त्रियांच्या प्रश्नामध्ये तर परिस्थिती फार गंभीर आहे, कारण आर्थिक इतकी मोठी गंभीर परिस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये तयार झालेली आहे की आता बहुसंख्य कुटुंबातल्या स्त्रिया या मिळवत्या स्त्रिया होण्याकरता बाहेर पडत आहेत. त्यांना कोणची कामं मिळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळत आहेत. ती काय सर्व अगदी फार चांगले वेतन असलेलीच आहेत असं नाही, पण मुली शिकायला फार मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये जायला लागलेल्या आहेत. 400-500 वर्षापूर्वी हे शक्य होतं का? 200 वर्षापूर्वी हे सहजासहजी शक्य होतं का? नव्हतं. सावित्रीबाईंना फार मोठा संघर्ष करावा लागला की स्त्रिया शिकल्या पाहिजेत, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अशा स्थितीमध्ये आता जेव्हा मुलगी बाहेर पडते तेव्हा तिला घरातनं तिची जात शिकवली गेलेली आहे, पण बाहेर पडल्यानंतर जेव्हा ती भोवती पाहायला लागते तेव्हा वेगवेगळ्या जातीची मुलं तिच्या संपर्कात येत आहेत आणि भांडवली पायावरती ते एकमेकाचा समज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा काय चाललंय. भांडवली समाज व्यवहारामध्ये स्त्री घरातनं बाहेर पडलेली आहे. ती भांडवली व्यवहारामध्ये मुलगी आपल्या अवतीभवतीच्या मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. हा हुशार आहे, हा हुशार नाही, हा दिखाऊ आहे, हा जास्त चांगला आहे, अशा पद्धतीनं ती समज घ्यायचा प्रयत्न करते आहे आणि मग तिला असं वाटायला लागतं की या मुलाशी मी लग्न करेन, हा चांगला मुलगा आहे असं तिला वाटायला लागतं. आणि त्यावेळेला घरातनं दिलेली जातीची शिकवणूक आणि व्यवहारातली भांडवली शिकवणूक आणि भांडवली व्यवहार याच्यामध्ये काय तयार झालेला आहे, संघर्ष तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये ऑनर किलिंग होत आहे. भांडवली पाया, भांडवली विचार आणि सरंजामी विचार याच्यामध्ये संघर्ष तयार होतोय आणि हा संघर्ष तयार झाल्यानंतर स्फोटक पद्धतीनं संघर्ष तयार होतोय. आपल्या याच्यामध्ये सैराट नावाचा एक सिनेमा या प्रश्नाबद्दल तयार झालेला आपण पाहिलेला आहे आणि अतिशय भयानक पद्धतीनं मुलांचे खून केले जात आहेत. अतिशय घृणास्पद पद्धतीनं त्यामध्ये व्यवहार लोक करतायत. हा सगळा काय, हा सरंजामी विचार आहे. म्हणजे भांडवली पाया आणि सरंजामी विचार याचा स्फोटक पद्धतीनं घटना समाजात घडताना दिसतात. या स्फोटक पद्धतीच्या घटना होता कामा नयेत याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला पाहिजे, कारण सरंजामी विचार मोडला पाहिजे, सरंजामी विचार नष्ट झाला पाहिजे, समतेवर आधारित नवा समाज संघटित झाला पाहिजे असं आपला पक्ष आपल्याला सांगतोय. पण हे करण्याकरता वेगवेगळे साधनं म्हणजे स्त्रियांच्या संघटना, त्या स्त्रियांच्या संघटनांना आधी हे समजावून सांगणं की जातीचा विचार चुकीचा आहे, समतेचा विचार योग्य आहे, हे त्यांना समजावून सांगणं, त्यांना हे समजावून सांगणं की नवीन मुलांना आपण मदत केली पाहिजे आणि मग त्या नवीन मुलांना मुलींना त्यांना त्यांचा बचाव करणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांनी जे धाडसानं सरंजामी विचाराच्या विरोधात जीवावर उदार होऊन सर्व धोके पत्करून जे पाऊल पुढे टाकलेलं आहे त्या पावलाच्या बरोबर आपण उभं राहिलं पाहिजे, त्याच्याकरता सर्वस्व पणाला लावलं पाहिजे असा प्रश्न सातत्यानं आपल्या भोवती तयार होतो. अशा पद्धतीची आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र आपण संघटित करण्यातनं आपल्यातल्या भोवती असणाऱ्या कॉम्रेड्सचे सुद्धा विचार एक प्रकारे अधिक उंचावू शकणार आहोत. म्हणजे ज्ञान काय सांगते आम्हाला, पक्षानं दिलेलं ज्ञान आम्हाला असं सांगते की सरंजामी विचार आणि भांडवली व्यवहार याच्यामध्ये संघर्ष तयार होतोय.
तो जसा जातीच्या बाबतीतला संघर्ष आहे तसाच तो स्त्रियांच्या बाबतीतला संघर्ष आहे. असं कोण आम्हाला सांगते? पक्षाचं ज्ञान आम्हाला सांगते. पण ते ज्ञान आम्हाला जर अधिक चांगल्या प्रकारे कळायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? त्याच्या संबंधीचा जाणीवपूर्वक व्यवहार संघटित केला पाहिजे. त्या व्यवहारातून फक्त आमचं ज्ञान वाढतं असं नाही, तर आमच्या अवतीभोवतीचे जे इतर लोक आहेत त्यांच्याही ज्ञानात व्यवहारातून भर पडते. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीनं सरंजामी विचाराच्या विरोधातले जितकी जितकी पावलं आपल्यातले सर्वसामान्य आपल्या भोवतीचे लोक टाकत आहेत त्या व्यवहारामध्ये, सरंजामी विचाराच्या विरोधातल्या व्यवहारामध्ये घटना आपली आहे, त्या घटनेनं आपल्याला अधिकार दिलेले आहेत. संघर्ष जे झाले त्याच्यातून जे कायदे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणूनच आम्ही समतेचा जो लोकशाही क्रांतीचा जो भाग आहे त्याच्याकरता आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जाणीवा उंचावू शकणार आहे. भांडवलदार वर्गानं हे काम सोडून दिलेलं असल्यामुळं आपल्याला कामगार वर्ग म्हणून लोकशाही क्रांतीचं काम जर पूर्ण करायचं असेल तर लोकशाही क्रांतीमध्ये सर्वात महत्वाची काय गोष्ट आहे? समानीकरण आहे. कोणतं कोणतं समानीकरण आहे? सामाजिक समानीकरण मुख्यतः आहे आणि संधीचं समानीकरण आहे. पण हे करण्यामध्ये भांडवलदार वर्ग हा पुढाकार घेत नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागते? कामगार वर्ग म्हणून प्रथम भांडवलदार वर्गालाच नेस्तनाबूत करायचं. बड्या भांडवलदारांचा मालमत्ता काढून घेतल्याशिवाय, त्यांचं पैशावरचं वर्चस्व समाजातलं रद्द केल्याशिवाय कामगार वर्गाला इतर समाजाला मुक्त करायकरता, या समाजाची लोकशाही क्रांती करण्याकरता पाऊल टाकता येणार नाही. या दृष्टीनं कामगार वर्गातल्या कार्यकर्त्यांच्या जाणीवा प्रगल्भ करणं हे आता पक्षानं आपल्या समोर मांडलेलं मोठं काम आहे. आणि ते काम अधिकाधिक आपण सगळ्यांनी केलं तर त्याच्यातनं आपली तयारी वाढणार आहे. आणखीन एक काम पक्षानं आपल्याला कोणतं सांगितलं आहे की जसं आमच्या आयुष्याची ओरबाडणूक भांडवलशाही करते आहे, जसं जातीचा उपयोग करून समाजातल्या तळच्या थरांना दडपून त्यांची पिळवणूक करते आहे, त्याच्यातून स्फोटक घटना घडत आहेत, त्याचप्रमाणे स्त्रियांना दडपून टाकून, सरंजामी विचाराच्या सहाय्यानं दडपून टाकून त्यांची अमानुष पिळवणूक करायचा प्रयत्न करते आहे, त्याच्यातूनही स्फोटक घटना घडत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे प्रश्न सुद्धा भांडवलशाहीच्या अतिस्वार्थी भूमिकेतून हे त्या ठिकाणी पुढे यायला लागलेले आहेत. आणि त्याच्या संबंधी सुद्धा पक्षानं आपल्याला असं ज्ञान दिलेलं आहे की ह्याही प्रश्नासंबंध भांडवलशाहीशी आपण संघर्ष केला पाहिजे. या प्रश्नांबद्दल जर आम्ही ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे पक्षाकडून आवश्यक ते ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे, पण ते ज्ञान आम्ही व्यवहाराशी संबंधित आणलं नाही तर मग काय होईल? तर आमच्या समोर आमचं ज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भर पडणार नाही, त्या ज्ञानाचा विकास आम्ही करू शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या भोवतीचे जे समाज विभाग आहे त्यांचाही विकास आम्ही करू शकणार नाही. त्याच्यामुळं आमच्या भोवती अशा प्रश्नांच्या जे काय घटना घडत असतात त्यांच्या संधी शोधून काढणं, त्या संधीवरती संघर्ष करणं, त्या संघर्षामध्ये आपल्या भोवतीचे जे कामगारातले कार्यकर्ते आहेत, कामगार जनसमुदाय आहेत, त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं आणि त्यांना सहभागी करून या पक्षानं दिलेल्या ज्ञानाचा विकास करणं, त्या विकासातून आमचा व्यवहारात विकास होणं, त्यातून आमच्या एकाच्या, दोघांच्या, चौघांच्या, 10 असं परिपूर्ण ज्ञान हे आपल्याकडं परत येतं. ही जी प्रक्रिया आपल्याला घडवावी लागणार आहे ती प्रक्रिया घडवण्याकरता सुद्धा आपण ठिकठिकाणी जे सगळे लोक आहोत त्यांनी
याच्या संबंधीची कामं आपण करतोच आहोत. अधिक जागरूकपणे ती केली पाहिजेत, अधिक जाणीवपूर्वक ह्या घटना आपण घडवल्या पाहिजेत आणि त्याच्यातून भांडवलदार वर्गाचा पराभव करण्याकरताची समग्र मांडणी जी आपल्या पक्षाने केलेली आहे ती अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन आपण आपल्या लोकांची काय करू शकणार आहोत. खऱ्या अर्थानं संघर्षशील संपूर्ण परिपूर्ण समज असणारा असं खऱ्या अर्थानं एक दल आपण तयार करायच्या दिशेनं पावलं टाकू शकणार आहोत. आता हे करत असताना आम्ही कम्युनिस्ट दल तयार करायसंबंधीची चर्चा करत आहोत आणि आमच्या भोवती संपूर्ण भांडवलशाही आहे. भांडवलशाही ही एक अतिशय स्वार्थी अशी व्यवस्था आहे. ती स्वार्थी व्यवस्था कधीच दुसऱ्याच्या हिताचा विचारच करत नाही. ती स्वार्थी व्यवस्था नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करते. अशा पद्धतीची ती व्यवस्था आहे आणि स्वाभाविकच ऐत खाऊ लोक हे या व्यवस्थेचे प्रमुख असल्यामुळे ऐत खाऊ लोक हेच या व्यवस्थेचे प्रमुख असल्यामुळे आणि ते स्वतःच्या फायद्याकरताच काम करत असल्यामुळे आणि स्वतःच भांडवल टिकलं पाहिजे या भीतीनं सतत ग्रासलेले असल्यामुळे त्यांना असं वाटत राहतं की फायदा मिळणं आणि भीती वाटणं ह्या दोन गोष्टींमुळे जग चालतं. मी काय सांगतोय समजून घ्या. भांडवलशाही ही स्वार्थावर आधारलेली स्वार्थी भांडवलदार वर्गानं तयार केलेली रचना आहे. त्यांचं वर्चस्व असलेली रचना आहे. या रचनेमध्ये जो भांडवलदार वर्ग आहे तो फक्त स्वतःच्या नफ्याकरता काम करतो आणि दुसरं तो सतत माझं भांडवल नष्ट होईल या भीतीनं पछाडलेला असतो आणि ह्या दोन गोष्टी त्याला सारखं पळायला लावतात. एक नफा त्याला धावायला लावतो आणि दुसरं माझं भांडवल नष्ट होईल ही भीती त्याला पळायला लावते. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं हे सगळे मालक लोकांचे जे काय कन्सल्टंट सगळे असतात ना ते तुम्हाला सांगतील रिवॉर्ड अँड पनिशमेंट असं सारखं ते बोलत असतात. म्हणजे काय फायदा तरी द्या नाहीतर शिक्षा करा. शिक्षा म्हणजे काय भीती घाला. या दोन गोष्टींवर जग चालतं असं भांडवलशाहीला वाटतं आणि हे भांडवलशाहीचं सगळं चुकीचं आहे. जग राबणाऱ्याच्या हातावर आहे. ते भीती किंवा नफा याच्यावर नाही, ते राबणाऱ्याच्या हातावर आहे. आणि ते राबणाऱ्याचे हात कशानं चालतात तर ते त्याच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीनं चालतात. हे जर नसतं फक्त भीतीनं जग चालत असतं तर बंदुकीशिवाय दुसरं काही वापरता आलं नसतं. जर फक्त नफ्यानं चालत असतं तर एक सारखा पगार असणारे 10 लोक घेतले तर त्यातला एक खूप चांगलं काम करतोय, 2 बरं काम करतायत, 6 सर्वसाधारण काम करतायत आणि एक जण अजिबातच काम करत नाही. हे भांडवलशाहीमध्ये जे चित्र तयार होतं हे झालं नसतं. त्याच्यामुळं भांडवलशाही तत्वज्ञानाच्या साहाय्यानं म्हणजे रिवॉर्ड आणि पनिशमेंट हे जे भांडवलशाहीचं जग चालवण्याची कल्पना आहे या जग चालवण्याच्या कल्पनेनं कामगार वर्ग आपला पक्ष बांधू शकणार नाही. मग कामगार वर्ग कशावर पक्ष बांधू शकेल तर त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल प्रचंड आपुलकी प्रेम, कारण ते समान ध्येयातनं तयार होत असत. आपण सगळे लोक एकमेकाबद्दल आपल्याला का आपुलकी आहे कारण समान ध्येयाकरता आपण काम करतो आणि ते ध्येय मिळवण्याकरताच आपण जे कष्ट करतो त्या कष्टातनं आपण खऱ्या अर्थाने एकमेकाशी जोडले जातो. आम्ही ध्येय सगळ्यांनी एक ठेवलं आणि आम्ही फक्त घरातच बसलो तर आम्हाला एकमेकाबद्दल आपुलकी तयार होईल काय? होणार नाही. पण त्या समान ध्येयाकरता आपण जेव्हा एकत्रित श्रम करतो, ध्येय आहे काय आहे? विचार आहे आणि दुसरं काय आहे? श्रम करतो. त्याच्यातून आपल्यामध्ये धागे तयार होतात. पण हे धागे जरी तयार झाले
तरी आमच्या भोवतीचा व्यवहार मात्र भांडवली आहे. आमच्यातले धागे जे आहेत ते अधिक वरच्या दर्जाचे आहेत, ते भांडवली धागे नाहीत, पण आमच्या भोवतीचा व्यवहार मात्र भांडवली आहे. अशा स्थितीमध्ये काही आर्थिक बाबींचा आम्हाला विचार करावा लागतो, तो आम्ही करतो. मानधन असतं, पण मानधनाकरता आपला कॉम्रेड काम करतो का? नाही करत. मानधनाकरता करत असेल तर तो कॉम्रेड नाही. मानधन ही भांडवली व्यवहारामधली गरज आहे आणि त्याच्यातून तो काम करत, ते त्याच्या संरक्षणासाठी एक भांडवली व्यवहार आहे तो. पण तो भांडवली व्यवहाराकरता काम करत नाही, तो कोणाला घाबरतो म्हणून काम करत नाही, तो काही मिळेल म्हणून काम करत नाही, तो ध्येयाकरता काम करतो, जे समान ध्येय असतं. आणि ही जी काय आपली विचाराची बैठक आहे, या विचाराच्या बैठकीमध्ये ज्याला अधिक समजतं त्याला अधिक भाग घ्यावा लागतो. मी करतो तसं दुसऱ्यानं का केलं नाही, तो का करत नाही, हा का करत नाही, अशा पद्धतीने विचार आपल्याला करता येणार नाही. छोट्या छोट्या पावलातून आपण आपल्या भोवतीच्या सर्व सहकार्यांचे विचार समृद्ध करणं, त्यांचा व्यवहार समृद्ध करणं आणि त्या सामुदायिक समृद्ध व्यवहारातून एकूण आपला जो विचार आहे तो समृद्ध करणं, या पद्धतीनं आपल्याला सगळी रचना करत जावी लागेल. याच्यामध्ये तरुण लोक जे आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी याच्यामध्ये ज्ञान आणि व्यवहार यातला जो धागा विशेषतः आमच्या DS कुलकर्णींनी आमच्या समोर मांडला. त्यांनी असं सांगितलं की ज्ञान आपल्याकडं फार चांगल्या दर्जाचं आपण केलेलं आहे, पण तितक्याच वरच्या दर्जाचा व्यवहार संघटित करण्याचा आपल्याला ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानाला आपण काय केलेलं आहे, भरपूर महत्व दिलेलं आहे, पण तितक्याच ताकदीचा व्यवहार संघटित करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, असं एक प्रकारे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. DS कुलकर्णींनी आम्हाला पक्षाच्या लोकांना. आणि आज एकूण कामगार वर्गीय तत्वज्ञानाचा विचार करता आपल्या पक्षानं पहिल्यांदा कॉम्रेड कात्रे आणि कॉम्रेड बावखे यांच्या नेतृत्वाखाली जे काय आपल्या पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये एक दस्तावेज तयार केला आणि त्याच्यानंतर तो समग्र असा दस्तावेज तयार केला. त्याच्यानंतर कॉम्रेड भीमराव बनसोड यांच्या नेतृत्वाखाली बसून आपण जातीच्या प्रश्नासंबंधीचा विचार करून त्याच्या संबंधित काही महत्वाची तात्विक बैठक तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर गेल्या वेळच्या पक्ष अधिवेशनामध्ये एक समग्र या प्रश्नाचे जे जातीच्या ठरावानं जे आपल्याला अधिकच समज दिला, त्याच्या आधारे आपण अधिक चांगली अशी एक बैठक विचाराची पक्ष अधिवेशनामधून तयार करू शकलो. ही वैचारिक दृष्ट्या एक मोठं पाऊल आपण पुढे टाकलं आहे. आपल्याला जे आपल्या कॉम्रेड्सनी शिकवलं त्याच्या आधारे, त्याच्या प्रकाशात आणि एकूण कामगार वर्गाच्या तत्वज्ञानामध्ये मार्क्स असेल, एंगल्स असेल, लेनिन असेल, त्या ठिकाणी स्टालिन यांनी केलेला व्यवहार आणि त्या व्यवहाराबद्दल त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न असतील, माओ त्से-तुंग यांनी स्टालिन यांच्या व्यवहारासंबंधी थोडीशी टीका करून त्या ज्ञानामध्ये घातलेली भर असेल, हे सगळं आणि आपल्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी विशेषतः त्या सर्व ज्ञान समजून घेऊन त्याच्या संबंधीचा जो विचार विनिमयातनं एक अतिशय प्रगल्भ असा पाया तयार केला. त्या पायाच्या साहाय्यानं काही थोडं पुढे जाणं आपल्याला शक्य झालेलं आहे. पण हे खऱ्या अर्थानं जर पुढे जायचं असेल तर त्याची व्यवहाराची मोठी सांगड घालायचा आपल्या समोर जो प्रश्न आहे, जो DS कुलकर्णीने आपल्याला शिकवलेला आहे, त्याच्या साहाय्यानं आपण सर्वांनी मिळून हे पुढे न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो एक आपल्या समोर जे द्वंद्वात्मक भौतिकवाद आपल्याला मार्क्सनं शिकवलेला आहे, डायलेक्टिकल मटेरियलिझम,
तो आणि ऐतिहासिक भौतिकवाद जो शिकवलेला आहे तो समजून घेण्याकरता आपल्या कॉम्रेड्सनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्याच्या परिणामी आज आपल्याला असा विचार केला पाहिजे की हे सर्व आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर पक्षानं जो संपृक्त असा विचार तयार केलेला आहे तो व्यवहारामध्ये जितका पातळ्यांवर आपल्याला नेता येईल आपल्या सर्व ताकदीनिशी इतक्या सर्व पातळ्यांवर नेऊन तो विचार अधिक प्रगल्भ करणं आणि त्यातून एकूण पक्षाची रचना पक्षाची ताकद वाढवणं समाजामध्ये पक्ष हा अधिक व्यापक समुदायांपर्यंत पोहोचेल या दृष्टीनं प्रयत्न करणं असा काहीतरी व्यवहार करण्याचा प्रश्न आपल्या समोर आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. मला असं वाटतं की आतापर्यंत जे सहा जे चर्चा झाल्या त्याच्या नोट्स त्या ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत आणि वाचनाचे गट आपण प्रत्येक ठिकाणी जर संघटित करू शकलो तर अधिक चांगल्या पद्धतीची ताकद आपण तयार करू शकणार आहोत. विशेषतः तरुण कॉम्रेड्सची मोठी तयारी त्यातनं होऊ शकेल. आमच्यापेक्षा ते ताकदीनं जास्त आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही जरी वयानं आणि अनुभवानं जास्त असलो तरी ते खरं तर ताकदीनं जास्त आहेत आणि आमच्यापेक्षा अधिक प्रगल्भ अशा पद्धतीनं ते विचार करू शकतील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि त्या दृष्टीनं विशेषतः तरुण कॉम्रेड्सनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन स्वतःची तयारी वाढवण्याच्या दृष्टीने विचार करावा असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. कॉम्रेड अतुल दिघे यांनी गेल्या 8 पैकी जवळजवळ 6 सत्र अतुल दिघेंनीच घेतली आणि एकंदरीत समग्र मांडणी केली. म्हणजे परिस्थिती काय आहे भारतातली, मार्क्सवादी किंवा कामगारवादी तत्वज्ञान काय, अर्थशास्त्र काय आणि त्या प्रकाशामध्ये भारताची स्थिती आता कशी आहे. आणि आजच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी भोवतालचं जग हे भौतिक जग हे भांडवली यांनी गुंतलेलं जरी हितसंबंधाने जरी गुंतलेलं असलं किंवा त्या व्यवहारात जरी आपण असलो तरी सरंजामशाहीचे जातीवादी आणि हे विचार कसे आपल्या भोवती आहेत आणि ते कसे त्याचा कसा विरोध सुरू संघटित होतोय, स्फोटक परिस्थिती कशी होते आणि त्या स्फोटक परिस्थितीमध्ये आपण कुठल्या बाजूने उभं राहिलं पाहिजे खास पक्षाचं वैशिष्ट्य काय या परिस्थितीमध्ये त्यांची मांडणी डी.एस. कुलकर्णींनी दाखवलेले विचार हे सर्व व्यवस्थितपणे मांडले आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पक्षही बांधण्याचा प्रयत्न आपण करतो.